नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। स्क्रीनवरती आपण एक फोटो बघत असाल, तो फोटो आहे स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा। कदाचित हा फोटो बघून तुम्हाला काहीही वेगळं वाटणार नाही, मात्र हा फोटो जर तुम्ही लक्ष देऊन पाहिला तर हा फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला देखील अश्रू अनावर होतील। या फोटोबद्दल आपण सविस्तर बोलणार आहोत। त्या अगोदर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा व हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। रणजित निंबाळकर सर हे नाव प्रत्येकाच्या ओठावरती होतं। जो कोणी बैलगाडा शर्यतीवरती प्रेम करत असेल त्या प्रत्येक व्यक्तीच्या ओठांवरती रणजित निंबाळकर हे नाव होतं। अगदी सामान्य परिस्थितीतून बैलगाडा क्षेत्रात आपलं एक मोठं नाव त्यांनी निर्माण केलं होतं। त्याचबरोबर त्यांनी यशस्वीपणे एक करिअर अकॅडमी देखील चालवली होती। एवढंच नाही तर अनेक बैलांचे ते मालक होते। ज्या बैलांनी अनेक शर्यती जिंकल्या अशा बैलांचे ते मालक देखील होते। त्यामुळे बैलगाडा क्षेत्रात जर मोठं नाव कोणतं म्हणावं लागेल तर ते रणजित निंबाळकर सर यांचं होतं। अगदी सोशल मीडियावरती देखील त्यांची मोठ्या प्रमाणात क्रेज होती। अगदी यूट्यूबवरती देखील त्यांच्या चॅनलला 1 लाखाहून अधिक सबस्क्रायबर होते। एवढी प्रसिद्धी असताना मात्र अचानक ते आपल्यातून निघून गेले। रणजित निंबाळकर सरांच्या या फोटोमध्ये त्यांच्या डोळ्यामध्ये आपल्याला अश्रू पाहायला मिळतात। मात्र एवढंच नाही तर हा फोटो बघितल्यानंतर तुमच्याही डोळ्यात अश्रू अनावर होतील। स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांच्या हातावरती नेमकं काय गोंदलेलं होतं, हा व्हिडिओतील एक मुख्य प्रश्न होता। तर स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांच्या हातावरती त्यांच्या पत्नीचं नाव हे गोंदलेलं आहे। आपण फोटोमध्ये बघत असाल तर त्यांच्या हातावरती आपल्याला त्यांच्या पत्नीचं नाव गोंदलेलं आपल्याला पाहायला मिळेल। हा फोटो पाहून आपल्या मनातील सध्याच्या प्रतिक्रिया काय आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। मनपूर्वक धन्यवाद।